नमस्कार महाराष्ट्र, मी राहुल कुलकर्णी. मराठवाडा एक्सप्रेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मराठवाड्यासारख्या भागामध्ये की जिथे तुलनेनं बागायती क्षेत्र कमी आहे तिथे बिबट्याचा वावर असेल याची कोणीच कल्पना केली नव्हती, पण असं घडलंय लातूर जिल्ह्यामध्ये आणि वन विभाग आणि गावकरी रात्रभर तिथे जागे आहेत. याशिवाय सॅमसंग मोबाईल फोनचा खिशामध्येच स्फोट होऊन एक प्राध्यापक महाशय जखमी झाले आहेत. आजही ढगाळ वातावरण आहे. या सर्वांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे मराठवाडा एक्सप्रेस. गेल्या वर्षी देशाची दुष्काळाची राजधानी म्हणून ज्या लातूरचा उल्लेख झाला होता त्या लातूरमध्ये आज बिबट्याची दहशत. रेणापूर तालुक्यातल्या खलगरी या गावामध्ये काल दुपारच्या सुमाराला ग्रामस्थांना बिबट्या दिसला आणि हा बिबट्या अचानक दिसल्यामुळे ग्रामस्थ घाबरून गेले. त्यांनी वन विभागाला कळवलं आणि ग्रामस्थांच्या अंदाजानुसार एका शेताच्या शिवारामध्ये जिथे ऊस लागलेला आहे तिथे तो बिबट्या असावा असा अंदाज आल्यामुळं ग्रामस्थ 4 गावचे आणि वन विभागाची मंडळी अशा मंडळींनी काल दुपारपासून तिथे तळ ठोकलेला 3 सापळे लावले होते वन विभागाने तिथं आणि गावकऱ्यासह वन विभागाचे कर्मचारी अधिकारी तिथे गस्त देतात. परंतु रात्रीच्या अंधारामध्ये जर बिबट्या पसार झाला तर काय करायचं याची कोणालाच कल्पना नाही आणि असा अचानक बिबट्या दिसल्यामुळं या खलगरी गावाच्या आसपास असलेल्या पंचक्रोशीमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. खलगरी गावातल्या या बिबट्यानं जेव्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा जे ग्रामस्थांनी आवाज केले त्यानंतर त्रस्त होऊन या बिबट्याने एका शेतमजुरावरती हल्ला केला. हा शेतमजूर गंभीररित्या जखमी झालाय आणि म्हणून त्याला लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. अशी घटना या बिबट्याने केल्यामुळे दहशतीमध्ये भरच पडलेली आहे. औरंगाबाद शहरामध्ये रॅन्समवेअर या इंटरनेट व्हायरसमुळे काय परिणाम झालाय बघा. या शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं जी वेगवेगळी विकास कामं करण्यात आली होती त्याचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार होतं. परंतु औरंगाबादच्या एअरपोर्ट अथॉरिटीनं प्रायव्हेट चार्टर्ड विमानांना रॅन्समवेअरचा व्हायरसचा धोका आहे असं कारण सांगत बहुतेक त्यांच्या संगणक सिस्टीममधल्या उड्डाण आणि लँडिंग दोन्हीलाही परवानगी नाकारली आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द झालेला आहे. या दौऱ्यासाठी महापालिकेबरोबरच शिवसैनिक युवा सैनिकांनी खूप मोठी तयारी केली होती. विशेषतः दलित वस्त्यामध्ये जी विकास कामं झालेली आहेत त्यांचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. कारण मला कळत नाहीये की रॅन्समवेअरचा ह्या उड्डाणाशी कसा संबंध असावा आणि असेलच तर एवढी कशी आपली संगणक सिस्टीम तकलादू आहे 3 दिवसानंतर सुद्धा. परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी मीनाताई वरपुडकर आणि उपमहापौरपदी परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी मीनाताई वरपुडकर या काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांच्या पत्नीची नियुक्ती झाली आहे. तर काँग्रेसचेच उपमहापौर झाले. या निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसनं एक डाव टाकला होता की जर महापौर पदासाठी काँग्रेस मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देत असेल तर आपला त्यांना पाठिंबा राहील अशा अर्थाचा तो डाव होता. त्यामुळे काँग्रेस अंतर्गतच 2 गट पडले होते. मात्र सुरेश वरपुडकर यांनी आपलं राजकीय कौशल्य वापरलं, भाजपला बरोबर घेतलं, शिवसेना तटस्थ राहिली आणि मग भाजपच्या जोरावरती त्यांचा महापौर निवडून आला. परंतु उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. म्हणजे भाजपच्या पदरात काय पडलं ते भाजपच्या स्थानिक मंडळींनाच माहिती. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईमधली ही घटना आहे आणि मोबाईल धारकांसाठी थोडीशी काळजी करावी अशी घटना आहे. पद्माकर चव्हाण नावाचे प्रशासकीय अधिकारी आहेत जे तिथल्या खाजगी महाविद्यालयामध्ये काम करतात. त्यांनी सॅमसंग C9 Pro नावाचा 36,000 रुपयाचा मोबाईल मार्च महिन्यामध्ये खरेदी केला होता आणि रविवारच्या सुमाराला हा मोबाईल आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये ठेवून ते आपल्या कारमध्ये बसले होते. अचानक त्यांना जाणवलं की आपल्या कारमध्ये आपल्या खिशाच्या पॉकेटमध्ये काहीतरी गरम होत आहे. त्यांनी पाहिलं तेव्हा खिशातून धूर येत असतात त्यांना दिसलं आणि त्यामुळं मोबाईल गरम होतोय हे जाणवल्यानंतर त्यांनी तो खिशातला मोबाईल गाडीच्या मॅटवरती टाकला आणि ते स्वतः गाडीच्या बाहेर पडले. ह्या मोबाईलनी त्याच ठिकाणी पेट घेऊन गाडीची जी मॅटिंग आहे ती मॅटिंग जाळून टाकली आहे. पद्माकर चव्हाण यांनी सॅमसंगच्या सेवा केंद्राकडे या संदर्भातली तक्रार नोंदवली आहे. परंतु सॅमसंग काय किंवा अलीकडच्या काळामध्ये काही 2-3 घटना अशा जरूर घडलेल्या आहेत की अचानक मोबाईलचा
मोबाईल गरम होतोय आणि पेट घेतोय. मला आठवतं की ठाणे आणि नाशिकच्या परिसरामध्ये काही तरुणांना त्या संदर्भात इजा सुद्धा झाली होती. मराठवाड्याच्या अर्ध्या पट्ट्यातल्या रेल्वे प्रवाशांसाठी सुखद बातमी आहे. नांदेड पनवेल या रेल्वे गाडीच्या डब्यामध्ये 4 डब्यांची भर पडणार आहे. हे सर्व डबे स्लीपर कोच असतील. 21 मे पासून नांदेड स्थानकापासून या गाडीला नवीन 4 डबे जोडले जातील, तर 22 तारखेपासून पनवेलपासून या गाडीला 4 नवे डबे जोडले जातील. या गाडीला मिळत असलेला वाढता प्रतिसाद, विशेषतः वाढतं आरक्षण पाहून रेल्वे विभागानं हा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी रेल्वे कुठून सोडावी यावरून लातूर आणि कर्नाटक या भागामध्ये संघर्ष झाला होता. त्यामुळे अशा पद्धतीनं रेल्वे गाड्यांची संख्या, डब्यांची संख्या वाढवून प्रवाशातला असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या रेल्वे गाडीचा विशेषतः फायदा होईल तो परळी, परभणी, उस्मानाबाद, लातूर या भागातल्या प्रवाशांना. जालना जिल्ह्यामध्ये, विशेषतः जालना शहरामध्ये भ्रष्टाचाराची हद्द झाली. कारण 2016 मार्चपर्यंत जालना शहरातल्या 446 मंडळींना शौचालय बांधण्यासाठी सरकारी अनुदान वाटप करण्यात आलं होतं, 27 लाख रुपयाचं. परंतु प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मात्र या 446 मंडळींनी शौचालय बांधलंच नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर जालना नगरपालिकेच्या वतीनं कदीम पोलीस स्टेशनमध्ये थेट या मंडळींच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल करण्यात आली. मला वाटतं महाराष्ट्रातली ही अशा स्वरूपाची पहिली घटना असावी की शौचालय बांधण्यासाठी अनुदान दिलं परंतु त्याचा वापर झाला नाही म्हणून थेट फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत जास्तीत जास्त शहरं स्वच्छ करण्यासाठीचे हे प्रयत्न सुरू आहेत. कालच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 13 ग्रामपंचायतीनं ज्यांनी शौचालय बांधली नाहीत त्यांचं रेशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आज जालन्यात तर थेट फौजदारी गुन्हा दाखल झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बेंबळी गावामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे ज्याची कुणी कल्पना केली नव्हती. मनीषा गावडे या तरुणीचं लग्न होतं. लग्न समारंभ सुरू व्हायच्या आधी हळदीचा समारंभ सुरू असताना एक अपघात झाला. एका टमटम चालकाने एका पिलरला धक्का दिला आणि नेमका हा पिलरचा काही भाग या तरुणीच्या डोक्यामध्ये थेट जाऊन पडला. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या या तरुणीचं रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असतानाच निधन झालं. त्यामुळे जिथे लग्नाच्या मंडपातून वरात निघायची, लग्न सोहळा व्हायचा, तिथे अंत्ययात्रा काढण्याची वेळ या दुर्दैवी मुलीच्या आईवडिलावरती आली. याच लग्नामध्ये तिच्या मावस बहिणीचं सुद्धा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. म्हणजे एका मंडपामध्ये 2 लग्न होणार होती. परंतु या दुर्दैवी घटनेनंतर तो दुसरा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. एकीकडे असं हे ढगाळ वातावरण असताना सुद्धा उष्णतेची लाट कायम आहे आणि त्याचा परिणाम जाणवतोय. लोक त्रस्त आहेत. गड देवदरीमध्ये शनिवारी जे मोर मेले होते त्यांचा उष्माघातामुळेच मृत्यू झालाय हे आता पशुसंवर्धन विभागानं स्पष्ट केलंय. सुरुवातीला असा अंदाज होता की या मोरांना कुणीतरी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातून ही घटना घडली. परंतु काल शवविच्छेदनाचे अहवाल आल्यानंतर मात्र हा प्रकार उष्णतेच्या लाटेमुळे घडला असावा हे आता स्पष्ट झालेलं आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये 16 मोरांचा मृत्यू झाला होता. अजूनही काही मोरावरती उपचार सुरू आहे. त्यामुळं पहिल्यांदा अशी काहीतरी घटना घडली आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं उष्णतेच्या लाटेमुळं मोरासारखा सुंदर पक्षी मृत्युमुखी पडला आहे. जालन्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं 2 चोरट्यांना पकडलं आहे. यांच्याकडून 21 तळे सोनं आणि रोख रकमेसह 8 लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या 2 दरोडेखोरांनी फक्त मराठवाडाच नव्हे तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा धुमाकूळ घातला होता. गेल्या आठवड्याभरामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केलेली ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे. या आरोपीकडून गुन्हा करण्यासाठी आवश्यक असलेली हत्यारं सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत. असाच धडाका कायम राहिला तर जालना शहराच्या आसपास सुरू असलेल्या जे गुन्हे आहेत ते गुन्हे कमी व्हायला मदत होईल आणि नागरिकांना थोडासा दिलासा मिळेल.